संपते तर खूप वाईट वाटते. तिचं नशीबच खरं तर खूप छान आहे. आजकालच्या लहान मुलांना पाटा, वरवंटा, पुरणपोळी हे सगळं काही नाहीच ना. या सगळ्या गोष्टी तिने या सिरियल मध्ये शिकल्या. मग त्यांना असं वाटायचं की छोटी होती तेव्हा कुठे कुठे ते ऑडिशनला घेऊन जायचं. ही जो प्रोमो जेव्हा टीव्हीवर आला होता प्रोमो, तेव्हा पाठमोरा प्रोमो होता. तिच्या चुलती तिची आजी लागते, तिने फोन केला, अरे ही आपल्या स्वरासारखी कोणतरी दिसते ग, पाठमोरेचे, पण तिला काही नवीन सिरियल भेटली का? खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की तिचा देवावर विश्वास, म्हणजे या सिरियलमुळे ती देवावर विश्वास ठेवायला लागली. लोक असं बोलतात पैसे मिळत असतील खूप सगळे म्हणून तुम्ही करून घेता, असं पण खूप वेळा होतं. म्हणजे आपल्या जवळचे पण असं बोलतात की हा तुम्हाला तर पैसे मिळतात म्हणून अभ्यास नशील करणार तर इथे Shooting नाही, आपण शूटिंग नको करूया, तर त्या भीतीने ती अभ्यास करते. आता तिला 71% आता रिझल्ट लागला एक मे. एवढा अडकतो ना, यमुना जेव्हा काहीतरी बोलते ना तिला, एकदा तर बॅट घेऊन मारायला झाले. अरे तू का टीव्हीवर बॅट घालून शिकवते? मारायला जात होता. तिचे लग्नाचे जे सीन होते लग्नाचे मी जे scene बघितलेच झाले. नाही. अरे. मला ते बघायची हिंमतच झाली नाही. मी ते एकही तो जो सिक्वेन्स होता लग्नाचा, मी एकही एपिसोड बघितला नाही. पूर्ण दिवसभर ही थांबते, सगळे काय मेहनत ते करून घेते, हिला तेवढं जड आहे. नमस्कार, मी सखा माझा पांडुरंग या सिरियल मधली जी छोटी सखू आहे स्वराली, तिची आई. आणि मी वैभव सुरेश खोमणे, म्हणजेच सखू, छोटी सखू स्वराली खोमणे, तिचा मी बाबा. पहिले तर दोघांचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. सो काय सांगाल की सिरियलला वर्ष झालेलं आहे आणि सखू पहिल्यापासून कंटिन्यू काम करते, तिला फीडबॅकसुद्धा खूप चांगला मिळतोय. कसं वाटतंय? वाटते तर सगळं छान वाटते. आज आता शेवटचा दिवस आहे, मन पण भरून आलं. पण आहे ओव्हरऑल जी जर्नी झाली ती खूप सुंदर होती. बरं, तुम्ही काय सांगाल? कारण दिवसभर सखूसोबत तुम्ही राहत होतात सेटवरती सुद्धा. सो तिची जर्नी तुम्ही बघितलेली आहे आणि पहिली मालिका तिला अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे बऱ्यापैकी ॲज अ लीड म्हणून. सो काय सांगाल तुम्ही? तिचं नशीबच खरं तर खूप छान आहे. म्हणजे गोष्टी सगळ्या आपोआप घडत गेल्या सगळ्या. स्वतःहून तिला हे सगळं म्हणजे म्हणजे विचारलं गेलं की बाबा तू हे करशील का, तिला पण काहीतरी वेगळं करायला मिळालं, छान वाटलं सगळं. आणि या सिरियलचं विचाराल तर ह्याच्यातून ती खूप शिकली, खूप सगळ्या गोष्टी केल्या तिने. म्हणजे आजकालच्या लहान मुलांना पाटा, वरवंटा, पुरणपोळी हे सगळं काही नाहीच ना. आपण बघतो की नाहीच, हे लोक ऐकत पण नाहीत, पण त्या सगळ्या गोष्टी तिने या सिरियल मध्ये शिकल्या. किंवा तिला लोकांशी कसं वागायचं किंवा काही या खूप गोष्टी तिला समजतात. असे जे जात्यावरचं दळण आणि त्याच्यावरच्या ओव्या, ज्या कधी आम्ही पण नव्हत्या अनुभवल्या, त्या गोष्टी तिने आता किंवा या मी पण तिला सांगू शकले नसते की बाबा अशी ओवी गा किंवा काय, ते असं सगळं जातं तिला दळायचं. भेटून. आणि ऍक्टिंग पेक्षा जास्त तिला खूप सगळं प्रेम मिळालंय. म्हणजे खूप इथली सारं प्रेम, खूप पिंटू सारं दादांपासून तर संगीत सरांपर्यंत, निशांत सर, मंदार सर, सगळे शिरीष सर वगैरे जे सगळे आहेत ना, त्यांनी तिला इतकं प्रेम, म्हणजे तिला असं वाटतच नाही की आपण सेटवर आहोत. तिला असं वाटतं आपण घरात आहोत. म्हणजे प्रत्येकाशी एवढी, तुम्ही पण पाहाल ना, एवढी अशी ती मनमोकळेपणाने बोलते. फक्त सरांना ती आवजाव करत असेल, बाकी सगळ्यांना दादा, अरे तुरे. म्हणजे आपल्याला असं वाटेल की बाबा ही कशी बोलते ना, पण तिचं रिलेशन एवढं जुळलंय ना त्यांच्याशी की ती अशी अगदी लहान भाऊ, मोठे भाऊ, बहीण असे असतात तशी ती वागते. आणि ते सगळे पण तिला खूप सांभाळून घेतात, तिच्याशी छान छान खेळतात किंवा सगळ्याच गोष्टी. त्यामुळे असं वाटलंच नाही आम्हाला की आम्ही काहीतरी काम करतोय किंवा ती सिरियल करते खूप थकते. त्यामुळे खरं तर आम्हाला खूप छान वाटलं. आणि आता संपते तर खूप वाईट वाटते. तिला कुठल्या क्षेत्रात जायचं हे तुम्हाला कधी कळलं होतं? आणि अभिनयाची आवड आहे असं तुम्हाला म्हणजे कधी कळलं होतं की तिला आता अभिनय क्षेत्रात जायचं आहे किंवा याच्यामध्ये ती खूप चांगलं काम करू शकेल? नाही, अभिनय तर तिच्या पप्पांना आवडायचं की बाबा टीव्हीवर किती छान वाटतं ना हे सगळं, किती छान सगळे बघतात. मग त्यांना असं वाटायचं की छोटी होती तेव्हा कुठे कुठे ते ऑडिशनला घेऊन जायचे. पण मग असं नाही व्हायचं की हे घेऊन गेले आणि ती बोलली नाही. ती पण खूप बोलायची. म्हणजे असं झालं की ऍक्टिव्हिटी तिची जास्त होती. ऍक्टिव्हनेस वय वर्ष त्यांची 3-4. आवड आणि तिने त्यांना सपोर्ट केला, की असं नाही झालं की बोललीच नाही किंवा इथे नेलं आणि तिने ऑडिशनच दिली नाही. आपण त्यांना जिथे कुठेही कुठे किती वेळा नेऊ नेलंय, ती त्या त्या वेळेला बोलायची. तिने केलेलं आहे. बरं, स्ट्रगल, कलाकार म्हणून स्ट्रगल तर तिचं पण आहे आणि तुमचं सुद्धा आहे, कारण तुम्ही तिच्याबरोबरती असायचात. जेव्हा तिला ही सिरियल ऑफर झाली आणि टी व्हीवरती दिसायला लागली, तुमच्या नातेवाईकांकडून आलेले फीडबॅक तुम्हाला कसे होते? मेन म्हणजे हिची चुलती, ही जो प्रोमो जेव्हा टीव्हीवर आला होता प्रोमो, तेव्हा पाठमोरा प्रोमो होता. तिच्या चुलती तिची आजी लागते, तिने फोन केला, अरे ही आपल्या स्वरासारखी कोणतरी दिसते ग, पाठमोरेचे, पण तिला काही नवीन सिरियल भेटली का? म्हणजे खूप छान, म्हणजे सगळे कौतुक करतात. आता पण
लग्नाला वगैरे गेले ना, ती नंतर म्हणते मम्मा किती स्माइल करू, माझे गाल दुखायला लागले, सगळे होतं, पण ते सगळं त्यांचं प्रेम आहे. पण तिला असं वाटतं की आता मला म्हणजे खेळू खेळू दे, आता नको, आता फोटो बिटो हे नको. पण एवढे सगळे लोक एवढं तिला असं भरभरून प्रेम करतात, फोटोज काढतात, आणि हे सगळं खूप खूप छान वाटतं. खूप या वर्षभरामध्ये आमचे 2 जवळचे लग्न झाले, 2. त्या दोन्ही लग्नाला तिला जाण्याचं प्रसंग आला. त्या दोन्ही लग्नामध्ये पब्लिकने जे प्रेम दिलंय तिथल्या जनतेने, ग्रामीण भागात गेलो तो जवळजवळ भरपूर प्रेम दिलं तिला. ते बघून आम्हाला असं भारी वाटत होतं. गावी गेलो की अरे सखू आहे, अरे सखू आहे, असं एकदम छान वाटतं. काय काय विचारलं, तूच सखू आहे तिला का? ते कळत पण नाही की हे म्हणजे आपल्याला नाही का असं खूप मोठं काहीतरी भासत. तिलाच वाटतं अरे म्हणजे ती पण एकदम त्यांच्याशी अशी खेळा बसा, म्हणजे त्यांना अजून छान वाटतं अरे ही तर आपल्यासारखीच असं. बरं स्वरामध्ये किती चेंजेस झालेत मालिका मिळाल्यापासून तिला? खूप चेंजेस झाले, खूप म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं की ती आधी मम्माने सांगितलंय म्हणून देवाला फक्त हात जोडत असेल की हा मम्माने सांगितले देव बाप्पा करू म्हणून. पण आता ती स्वतःहून काही करायचं असेल किंवा कुठे चालली असेल किंवा एक्झाम असेल कधी, ती स्वतःहून देवाच्या पाया पडते. आणि तिचा भाऊ लहान त्याला पण सांगते की बाबू खरंच देव बाप्पा असतो बरं का, तो आपला ऐकतो बरं का. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की तिचा देवावर विश्वास, म्हणजे या सिरियलमुळे ती देवावर विश्वास ठेवायला लागली. बरं मला असं कळलं होतं की सिरियलचे म्हणजे शूट पण सुरू असायचं आणि ती जी एक्झाम सुद्धा असायची ती एक्झाम देऊन सिरियलला शूटला यायची. कसं मॅनेज व्हायचं हे त्या सगळं? एक्झामला तिला 71% मार्क पण पडले. हा म्हणजे लोक असं बोलतात अरे तुम्ही तर तिच्याकडून असं होतं की कमेंट्स येतात की तुम्ही ऍक्टिंग करून घेता किंवा तुम्हाला पैसे मिळत असतील खूप सगळे म्हणून तुम्ही करून घेता, असं पण खूप वेळा होतं. म्हणजे आपल्या जवळचे पण असं बोलतात की हा तुम्हाला तर पैसे मिळतात म्हणून. पण आता त्यांना हे नाही समजत आहे ना की तिची एक आवड आहे किंवा तिला हे करायचंय. कारण तिची आवड नसती तर एवढं सगळं ती करूच शकली नसती. एवढ्या सकाळी 8ला 8:30ला येणार आणि रात्री आम्हाला 10-11 घरी जायला वाजतात. पण उद्या सकाळी ती सेम सेम एनर्जी एनर्जी. उठते आणि परत येते, कारण तिला करायचंय. आणि आम्ही तिला सांगितलंय की अभ्यास नसशील करणार तर इथे Shooting नाही, नाही. आपण शूटिंग नको करूया. तर त्या भीतीने ती अभ्यास करते. आता तिला 71% आता रिझल्ट लागला 1 मेला, तर 71% मार्क्स आहेत तिला. तर तिची टीचर सुद्धा बोलली की नाही तुम्ही हे करा, ती बरोबर बॅलन्स करते, तिची आवड आहे तर ते करा. असं नाही की शाळेत जायला पण आपल्याला वेळ भेटतो, असं नाही की शाळा करून शूटिंग करून प्रोडक्शन आहे त्याचं तेवढं आपल्याला ते मॅनेज करून शाळा देतात. पण सपोर्ट करते की बाबा काहीतरी कला आहे किंवा काहीतरी वेगळं करते तर कलेला तुम्ही वाव करा. देते शाळा. शाळा पण सपोर्ट करते. आणि इथे सर, संगीत सर वगैरे सगळेच की बाबा एक्झाम आहे तिचे कमी सीन लावा किंवा सुट्टी आहे, हे सगळं सगळं मॅनेज करतात. त्यामुळे एवढं काय वाटत नाही स्पोर्ट्स. बरं आताच तुम्ही सांगितलं होतं की स्वराला एक भाऊ सुद्धा आहे. सो तो जेव्हा टीव्हीवरती बघतो त्याच्या काही वेगळे असे रिएक्शन असतात किंवा म्हणजे त्यात एवढा अडकतो ना, यमुना जेव्हा काहीतरी बोलते ना तिला, एकदा तर बॅट घेऊन मारायला चालले, अरे तू का टीव्हीवर अशी बॅट घालून करते? मारायला जात होता. त्याची बॅट अक्षरशः पकडली हो, आम्ही. त्याला खूप असं हे होतं अरे माझी बहीण आहे आणि तुम्ही तिला, असं होतं. आणि ती स्माइल करायला लागली, हा एकदम असा बघत राहतो. किंवा गावी गेल्यावर हलत नाही, त्याची सांगतो, नजर नाही हलत त्या सिरियलवरून. गावी गेल्यावर सगळ्यांना सांगतो माझी बहीण आहे, मग ते असं झालं मध्ये. किंवा कधीतरी सेटवर येतो मग तो सांगतो अरे दिबू दादा खूप छान आहे, यमुना दिदी अशी नाहीये, ती खूप छान आहे, हे पण सांगतो. बरं अशी एखादी मोमेंट तुमच्या दोघांच्या लाईफमधली की डोळ्यात चटकन पाणी आलं? तिचे लग्नाचे जे सीन होते मी लग्नाचे जे बघितलेच सीन नाही. त्यांनी तर मी बघितलेच नाही. बघितलेच नाहीत. किंवा मध्ये मध्ये तर हे काही काही भाग नको, खूप वाईट वाटते मला, खूपच त्रास देत आहेत, असं पण त्यांचं होतं. पण लग्नाचा जो सीन होता ना, जेव्हा तिचे जे आई बाबा दाखवलेले उमाई आणि आप्पा ते रडत होते, तेव्हा मला पण आपोआप रडू येत होतं की मला ते अरे. बघायची हिंमतच झाली नाही. मी ते एकही तो जो सिक्वेन्स होता लग्नाचा, मी एकही एपिसोड बघितला नाही. बरं सखूला वेगवेगळ्या परीक्षेमधून पास व्हायचं होतं मालिकेमध्ये. अशी कुठली परीक्षा तुम्हाला असं म्हणजे ती टफ खूप अशी वाटते की बघताना सुद्धा आता तुम्ही लग्नाचं बघितलंच नाही पण बाकीचं सगळं बघितलेलं आहे. सो त्याबद्दल काय सांगाल? आता लास्ट जे झालं आपलं शूटिंग, लास्ट वालं ज्याच्यामध्ये तिच्या गळ्यात चप्पल पण घालतात, एवढं मोठं असं लाकूड पण अडकवलेलं आहे. आणि मेन म्हणजे ती घरी ना बेसन पीठ आपण लावतो ना की स्किनला थोडंसं, तर ते बेसन पीठ ते 2 मिनिटांच्या वर ठेवत नाही. पण इथे तिने 3 दिवस जवळजवळ कंटिन्यू ते शेण जे आपण बनवलेलं, म्हणजे शेड नव्हतं ते बेसन खरं तर, पिठाचं बेसन ते पीठ आणि कलर सगळे टाकून लेप बनवलं होते. होतं. पण ते तिने 3 दिवस चेहऱ्याला लावून एवढ्या गरमीतून तिने तो सीन केला. पण ती बोलली नाही की मम्मा मला खूप, मलाच असं वाटलं अरे 2 मिनिटं घरी बेसन पीठ न ठेवणारी मुलगी
चेहऱ्याला 3 दिवस ते लावून आणि ते असं खेचलं जात होतं आणि त्यात ते सगळे शेण फेकून मारत होते, दगड फेकून मारत होते. ही लास्ट जी कसोटी होती ना, ती खरोखर तिच्यासाठी कसोटी होती. तुम्ही काय मला सांगता? ते वाटलं म्हणजे ते लग्नाच्या आधी विहिरीवरती ते मालक आजोबा असायचे, विहिरीवरून ते पाणी त्याच्या अंगावर होतात. प्रोडक्शनने मस्त पूर्ण गरम पाणी, कोमट पाणी करून दिलं होतं, पण वातावरण एवढं थंड होतं. मी मी स्वतः त्यावेळेला सेटवर होतो. वातावरण थंडीचे दिवस होते. ती जवळजवळ सकाळपासून दुपारपर्यंत त्या ओल्या कपड्यांवर होती. पाणी कोमट करून देत होते, पण म्हणजे त्या वातावरण कसोट्या आम्हाला असं वाटायचं त्या ते कसोट्या आहेत, वातावरण जे होतं ती नाही त्याच्यामुळे ते करू ओल्या अंगाने शकणार. बसणं ते खूप अवघड गोष्ट होती. आणि ते तिने पूर्ण, रेषाताई पण होती, रेषाताईची टॉवेल धरूनच असायची, पण तिने ते पूर्ण सिक्वेन्स त्या थंडीमध्ये केला तिने. आणि सकाळच्या सीन केलेले आहेत त्या पण. सकाळपासून जे चालू झाले होते ते दुपारी 1-2 पर्यंत तोच सिक्वेन्स चालू होता. बरं, आताच तुम्ही सांगितलात की तुम्हाला अभिनयाची आवड होती आणि स्वराली आता बऱ्यापैकी नाव गाजवते. म्हणजे मालिका वगैरे तिची सगळेच बघतात आणि TRPमध्ये पण खूप हाय लेवलला आहे. सो किती प्राऊड वाटतंय तुम्हाला? प्राऊडच्या वरची गोष्ट आहे सर, ती आमची मुलगी ह्या वय तिचं साधारण आता खूपच कमी आहे त्या मानाने, खूप म्हणजे खूप कमी आहे. आणि तिला एवढं लोक नावाजतात, ती गोष्ट म्हणजे ती एक मी म्हटलं ना पलीकडचीच तुम्हाला गोष्ट आहे. की ते असं वाटतं की तिचं नशीबच खूप चांगलं आहे. म्हणजे असं बोलू नये माझीच नजर लागेल, पण खरंच असं झालंय. म्हणजे आम्ही तिला पहिल्यांदा जेव्हा पहिलं शूट तिने केलं होतं ना, तर ते ज्युनियरचं होतं. म्हणजे खूप सगळी मुलं होती खूप सारी मुलं आणि त्या गर्दीमध्ये ती मागे कुठेतरी, बसून ती फक्त आणि ती फक्त टाळ्या दिसली, वाजवण्याचं होतं असं. ती दिसली तेव्हा आम्हाला एकदम हे झालं होतं. म्हणजे ते सीन म्हणजे ना फक्त टाळ्या वाजवण्याचा होता. तोही तिने तेवढ्याच मनापासून केला होता आणि आज ती लीड करते तेही ते तेवढ्याच मनापासून करते. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे ती असं बोलली नाही कधीच की "अरे मम्मा मी इथे का करू? मला तर छान ॲक्टिंग किंवा मोठं काहीतरी करायचं." असं नाही झालं तिचं. ती एक-एक म्हणजे स्टेप बाय टप्प्या-टप्प्याने स्टेप, स्टेप बाय स्टेप, एक एक पायरी चढत चढत आली. सगळे अनुभव घेतलेत तिने. त्यामुळे तिला आता चांगलं माहीत झालं की बाबा हे पण आहे, हे असं आहे. त्याच्यानंतर हे असं शिकत गेली ती स्वतःच. ओके. बरं, तुम्ही आत्ताच सांगितलात की स्टेप बाय स्टेप ती वर चढत गेली आणि आता लीड करते. सो आई-बाबांचं पण एक स्वप्न असतं ना, की असं-असं एक कॅरेक्टर तिला मिळावं. तुमच्या नजरेतून असं कुठलं म्हणजे कॅरेक्टर आहे की सो तिने करावं असं तुम्हाला वाटतंय? तिने कोणतंही कॅरेक्टर करावं, पण फक्त मनापासून करावं बस. हे असं असं काय हे असं नाही की वाटत बाबा नाही की हिने तिने हे हेच करावं केलं ते पाहिजे. करावं. तिने जे काही करावं तिच्या आवडीने आणि तिच्या मनाप्रमाणे करावं, आणि त्याला तिने योग्य ते हे करावं. सो आजचा शेवटचा दिवस आहे. याच्यानंतर स्वराच्या म्हणजे तिच्या कानावरती लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन वगैरे हे ते पडणार नाहीये. तुम्हाला किती ते जड वाटतंय आत्तापासून? कारण की उद्यापासून सेटवरती नाही यायचंय. सो काय आहे? ती किती फील म्हणजे किती भरून आलेलं आहे? उद्याच पासून यायचं नाही म्हणूनच मी आज आलोय. नाही तर मी रेग्युलर येत नाही. सगळं रोज मी सोडतो, वाटेवर येऊन सोडतो, निघून जातो माझी माझी कामं. पूर्ण दिवसभर ही थांबते, सगळे काय मेहनत ते करून घेते. हिला तेवढं जड आहे, पण मी ते उद्यापासून हे सगळं मला नाही करायचं आहे, म्हणून मी आज सुट्टी टाकून इथे आलेलो आहे. ते आज एन्जॉय करायला आले पण खुर्चीवर बसूनच आहे कॅम मॉनिटर समोर. सो कळतंय की भरून आलेला आहे कारण याच्यापुढे हा सेट नसणार आहे. भलेही पुढची अपॉर्च्युनिटी चांगली असणारच आहे स्वरासाठी. सो काय सांगाल तिला प्रेक्षकांनी प्रेम दिलेलं आहे. प्रेक्षकांना तुम्हाला मेसेज द्यायचा असेल तर काय सांगाल? वर असंच प्रेम करत राहा. खरं तर प्रेक्षकांनी तिच्यावर खूप प्रेम केलं त्यामुळे तिला अजून अजून म्हणजे छान वाटत गेलं हे सगळं करायला. प्रेक्षकांनी म्हणजे आता ती करेलही कदाचित दुसरी सिरियल करेल किंवा अजूनही ऍक्टिंग करेल, पण वर इथे जे तिला प्रेम मिळालं ना ते खूप ते छान होतं. त्यामुळे तिचं असं हे होते बाकी काय नाही. इथलं प्रेम हे आवरच होतं. इथे तिला पेट नेम आहे लाडू. प्रत्येक व्यक्तीने कोणीही तिच्यावर यावं, प्रेम केलंय, प्रत्येक कोणीही तिला व्यक्तीने लाडू केलंय. शिवाय म्हणणार नाही, सोनू शिवाय म्हणणार नाही. तिचं नाव, ओरिजिनल नाव स्वराली. बऱ्याच लोकांना इथे माहीत बी नसेल. स्वराली माहित नाही, सकू म्हणून माहित नाही, लाडू, सोनू. त्या जी प्रेम, ते प्रेम ते आवाजामध्ये आहे, ते इथून पुढे पण कुठे भेटेल नाही भेटेल देवाला माहित. पण हे जे काही झालंय खूप छान, सुंदर, अविस्मरणीय झालं. बरं, तुम्ही तिच्यासोबत दिवस-रात्र असायचात सेटवरती. तुम्ही काय सगळ्यात जास्त मिस करणार आहात सेटवरचं? हेच सगळं मिस
हेच मिस करते की सकाळी शूटिंग असं सगळं. सकाळी लवकर उठायचं, यायचं, आवराआवरी करायची. त्या का गणपती बाप्पा मोरया.